संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। हरियाणामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप जे आहे ते सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू झाली आणि याच्याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आहेत। सर, काय सांगणार? सुरुवातीला जर आपण पाहिलं तर काँग्रेस सरकार स्थापन करेल हरियाणामध्ये अशी परिस्थिती होती, तशी आकडे देखील होते, परंतु आता पुढे भाजप आहेत आणि अनेक ठिकाणी जे आहेत ते उमेदवार देखील जिंकलेले आहेत। कसं पाहता? काँग्रेसवाल्यांनी जिलेबी तळून ठेवली होती, पण पाक नाही भरता आला त्यांना आणि त्याच्यामुळे जिलेबी त्यांची फिक्की राहिली। खरं जर पाहिलं तर हरियाणामधल्या जनतेने प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आणि दुसऱ्यांदा नव्हे तर तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणजे हॅट्रिक होते आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार। काँग्रेसने मोठा प्रयत्न करून पाहिला की जाती जातीमध्ये सगळ्यांना डिवाईड करायचं, जाती जातीमध्ये भेद करायचा आणि जातीच्या आधारावर निवडणूक लढायची, परंतु विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोक भारतीय जनता पक्षाच्या सोबत आले। म्हणजे मी त्या योगेंद्र यादवचं तर वाचलं होतं, ऐकलं होतं की विजय तर निश्चित आहे काँग्रेसचा, पण सुनामी येते आहे आणि आता त्याला ते पाहायला सांगणं अतिशय आवश्यक आहे। कारण आपणच जे दाखवता त्याप्रमाणे 48-49 जागावर भारतीय जनता पक्ष पुढे आहे आणि हाच कल पुढे राहील असा माझा विश्वास आहे आणि भारतीय जनता पक्ष तिथे पुन्हा तिसऱ्यांदा सरकार बनवेल, हॅट्रिक करेल आणि जे डबल इंजिनचं सरकार आहे ज्यामधून विकास होतो तो हरियाणातल्या जनतेला पाहिजे होता हे निश्चित झालं आहे। जम्मू काश्मीरमध्ये मात्र भाजपाला पाहिजे तसं यश मिळताना दिसत नाही। त्या ठिकाणी काँग्रेस आणि काँग्रेसची जे काही युती आहेत ते समोर आहेत। हो, निश्चितच, पण जम्मू काश्मीरचा विजय यामध्येच आहे की तिथे लोकशाही प्रक्रिया राबवली गेली जी काँग्रेस कधीच राबवू शकली नाही। म्हणजे फेअर अँड फाईन इलेक्शन हे जम्मू काश्मीरमध्ये होऊ शकतं आणि तिथे सुद्धा 25-26 जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या येऊ शकतात। भारतीय जनता पक्षाच्या आल्या, आता त्या वाढतात आहे, मला असं वाटतं 28 पर्यंत त्या जागा गेलेल्या आहेत आणि काँग्रेसही काही एकटी नाही निवडून आलेली आहे। ते नॅशनल कॉन्फरन्सच्या सोबत बसून त्यांना तिथे श्रीनगर आणि काश्मीरच्या खोऱ्यामध्ये त्यांना ते बहुमत म्हणजे चांगल्या सीटा मिळालेल्या आहे, परंतु जम्मूमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला बट ठेवला आहे। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर मेळघाटचे जे आमदार आहेत प्रहारचे राजकुमार पटेल ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत 10 तारखेला। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपचे जे आहेत ते इच्छुक मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेले आहे, परंतु एकनाथ शिंदे जे आहेत ते महायुतीमधनं राजकुमार पटेल यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मग अशा वेळी आता भाजपचे जे आहेत ते इच्छुक हिरमोड होत आहेत। भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिथे 25,000च्या पेक्षा जास्त लीड मिळवला आहे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व इच्छुक त्यापैकी एकालाच तिकीट मिळेल, परंतु सर्व एकजूट आहे आणि ते भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आणण्याकरता तिथली जनता उत्सुक आहे आणि त्यामुळं राजकुमार पटेल हे त्या लोकसभेच्या काळामध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात त्यांनी प्रचार केलेला आहे आणि त्यांना दिसूनही आलं की त्यांनी कितीही प्रचार केला तरी त्यांच्या गावातसुद्धा ते पाठीमागे राहिले आहे आणि त्यामुळं लोक स्वीकारणार नाही आणि भारतीय जनता पक्ष हा निश्चितपणे भारतीय जनता पक्ष कमळावर लढेल हा माझा विश्वास आहे आणि वरच्या आमच्या नेत्यांनासुद्धा आम्ही आग्रह करतो आहे की मेळघाट हा भारतीय जनता पक्षाकरता असला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाचा आमदार आम्ही मेळघाटमधून निवडून देणार हे सुद्धा आम्ही वरच्या नेत्यांना सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं जर राजकुमार पटेल यांना उमेदवारी मिळाली तर भाजपचा विरोध असेल? नाही, जर तरच्या गोष्टीच नाही आहे। आम्ही आग्रहपूर्वक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आग्रह केलेला आहे की हा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला असावा, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर आणि जनतेच्या अपेक्षावर कोणीही पाणी फिरू नये, जनतेला गृहीत धरू नये। कारण की 6 महिन्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या राजकुमार पटेलला तो कुठेही जरी गेले तरी पण जनता ती ॲक्सेप्ट करणार नाही, जनतेला गृहीत धरण्यात अर्थ नाही।
हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. फडणवीसांची भेट काही भाजपच्या मेळघाटमधील इच्छुकांनी घेतल्याची माहिती समोर होती. हो, निश्चितच भारतीय जनता पक्षाचे जे विधानसभा प्रमुख आहे, तिथले आमचे महामंत्री आहे, त्यानंतर माजी आमदार आहेत, हे देवेंद्रजी फडणवीस यांना भेटायला गेले आणि त्यांनी त्यांना आग्रहपूर्वक विनंती केली की जनतेची भावना ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून देण्यासाठी उत्सुक आहे. लोकसभेमध्ये सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीवर, देवेंद्रजी फडणवीसवर, महायुतीवर जनतेने विश्वास ठेवला आणि नवनीतजी राणा यांना 26,000चा लीड मिळवून दिला. आणि त्यामुळं हा मतदारसंघ, ज्या माणसांनी 6 महिन्याच्या अगोदर गरळ ओकलं, मोदीजींच्या विरोधात बोलले, त्या माणसाला देऊ नये अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यावर पाणी फिरू नये ही विनंती केली. शेवटला प्रश्न, राजकुमार पटेल बच्चू कडूंची साथ सोडणार आहे, ही भाजप आणि शिवसेनेची खेळी असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो बच्चू कडूंनी केलेला आहे. तर दुसरीकडे रवी राणा असं म्हणतात की बच्चू कडूंचीच ही खेळी आहे, राजकुमार पटेलांना शिवसेनेत पाठवायचं. नाही, कोणाची खेळी आहे हे मला माहीत नाही, पण अशा खेळी जनतेला आवडत नसतात. हे बच्चू कडूंनी पण लक्षात ठेवायला पाहिजे की अशा खेळीनी जनता फसत नसते आणि त्यामुळे जनतेला वाटतं आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या विरोधात बच्चू कडू असो किंवा राजकुमार पटेल असो 6 महिन्याच्या अगोदर गरळ ओकलं, भारतीय जनता पक्ष चांगला नाही म्हणून सांगितलं, भारतीय जनता पक्ष संविधानाच्यासाठी हे नॅरेटिव्ह पसरवण्यात समोर होते आणि आता जर का त्याच महायुतीकडून तिकीट मागत असेल तर जनतेला गृहीत धरण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. शेवटला प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष या नात्याने विचारतोय, राजकुमार पटेल यांच्या शिवसेनेतील उमेदवारीला भाजपचा विरोध आहे का? त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह आहे. नक्कीच. तर भाजपाला मेळघाटमधून उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी जी आहे ते खासदार अनिल बोंडे यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.